प्रतिवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त मिरज शहरात बालगोपालांची दिंडी उत्साहात संपन्न झाली। विठ्ठल रखुमाईसह विविध संत साधूंची वेशभूषा करून बालगोपाल उत्साहात दिंडीत सहभागी झाले होते। शहरातील अनेक शाळांमधील सुमारे 400 मुलामुलींनी दिंडीत सहभागी होऊन दिंडीची शोभा वाढवली। जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनीही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सपत्नीक दिंडीत सहभागी होऊन मनमुराद आनंद लुटला। या दिंडीचे हे 41वे वर्ष होते। प्रतिवर्षी मिरज शहरात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, महिला मंडळाचे सदस्य आणि विविध शाळांतील शिक्षक एकत्र येऊन आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचे आयोजन करत असतात। यावर्षी या दिंडीत आदर्श शिक्षण संस्था, आयडियल इंग्लिश स्कूल, आमदार सुरेश खाडे इंग्लिश स्कूल, खाडे पब्लिक स्कूल, ज्युबिली कन्या शाळा, महिला विकास, करमरकर विद्यालय, नूतन बाल विद्यालय, मराठी शिशु मंदिर, आयडियल स्मार्ट स्कूल, प्रताप विद्यालय, RM हायस्कूल, MES इंग्लिश स्कूल, मिरज हायस्कूल या शाळांचे सुमारे 400 ते 500 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दिंडीत सहभागी झाले होते। मिरजेतील लक्ष्मी मार्केट समोर हा दिंडीचा रिंगण सोहळा आयोजित केला होता। आपल्या सर्वांचं दैवत असणारे विठू माऊली यांच्या आषाढी एकादशी निमित्त आज हा बालगोपाळांचा रिंगण सोहळा आपल्या मिरज येथे संपन्न होतोय। सालाबादप्रमाणे आज चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे। मुलं सगळी शाळेत आलेले आहेत, पालक आलेले आहेत, कार्यकर्ते मित्रमंडळ सगळे आलेले आहेत। त्यामुळे आनंद सोहळा जवळजवळ 1 तासाचा रिंगणाचा सोहळा, घोडे, पालखी, मुलांचं प्रशिक्षण अशा दृष्टिकोनातून सर्व इथं मुलांना खुल्या मनानं पांडुरंगासाठी एन्जॉय करायला आणि भक्ती करायला इथं वाव मिळालेला आहे। आणि त्यामुळे निश्चितच आज सगळे पांडुरंग भक्त असणारे, विठ्ठल भक्त असणारे सगळे आनंदी आहेत। मी आषाढीच्या या कार्तिकच्या निमित्त, आषाढीच्या एकादशी निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो।